बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 22. बिरुबाच्या देवळात वाडूळ धरून ढोल वाजत होता आणि त्याच्या त्या जबरदस्त आवाजाच्या दणक्यातच घाट्यांचा बिघोडवा खणका घुमून समद्या आसमंताला गाजवीत होता. तांबडं फुटता लवकर उठलेला कोंडीबा रोजच्या परीने घटकावर अंग मेहनत करून वल्या पडद्याने देवाला आंघोळ घालाय गेलता. देवाचं दर्शन घेऊन तो घरी आला. त्या वक्ताला निळ्या भुहार आबाळातून डामडौलात वरती आलेला सूर्यादेव हसत हसत चहूकडचं भंडार उधळीत होता. त्या कवळ्या सोनपिवळ्या उन्हात बिरवाडीचं समद शिवारपुरतं उजाळून निघालं होतं आणि शिवारातील हिरवीगार धानं थंडगार वाऱ्याच्या झुळकीबरोबर सळसळून डुलत होती. रानावनातल्या झाडाझुडपात रानपाखरांचा किलबिलाट वाढला होता. तसाच वाडीतल्या माणसांचा आणि चित्रामांचा गलबला बी वाढत होता. कुत्री भुकत होती, घोडी बी खिक्काळत होती. कांड धुंडाळीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या घोळक्यातलं रगाट कोंबडं दमदार मर्दावानी घसा ताणून मोठ्याने बांग देत होतं आणि रणमर्दागत जबरदस्त झुंजी बी खेळत होतं. तर मेंढवाड्यातून बाहेर काढलेले चित्राबा अकरावर नित्रासवानी रवत करीत बसली होती. देवाचं दर्शन घ्यायला देवळाकडे गेलेली धुरपती घोडदौड करीत अकरावर आली आणि घोड्यावरून झेपावतच पाय उतार झाली. यशवंताला त्याच्या जाग्यावर बांधला. तो मोठ्याने खिक्काळा. घरात नारबा मोठ्याने रडल्याचा आवाज आला. त्याला कोंडीबाने उचलून घेतलं आणि बाहेर आणलं होतं, पण त्यो काही उगी राहीत नव्हता. हा गप गप, कुणी माझ्या राजाला असं म्हणत लगबगीनं मोहरा आल्या दुर्पतीनं कोंडीबाजवळच्या नारबाला घेतलं आणि ती घरात गेली. त्या वक्ताला काहीतरी कुजबूज कानावर आली म्हणून कोंडीबाने तिकडं बघितलं तर मल्हारी धर्मा त्या दोघांच्या बायका पोरं संगती घेऊन मोहरं येत होत्या. त्यांच्या मागं धोंडाबाया बी जराशी लचकत लचकत चालत होती आणि अजून बी 2-3 आयाबाया लगबगीनं येत होत्या. त्या समद्यांच्या चेहऱ्यावर सुताक पडल्या गत दिसत होतं. वट्ट्यावर येऊन बसल्याबरोबर समद्यांनी संगच आरूढ मांडला. कोंडीबानं सारं जाणून घेतलं आणि त्याने समद्यांना समजावून सांगितलं, पण आता ऐकून घ्यायच्या मनस्थितीच कुणीच नव्हतं. एकाएकीच गुराढोरांवानी झालेल्या त्या भयान आरुडाने भेदारलेली बिरवाडीची लहान थोर माणसं बी कोंडीबाच्या घराकडे आरडत वरडत धुम्माट पळाली आणि बघता बघता 11वर माणसांची पांढर झाली. तेव्हा नारबाची बी सारी पोरं सुना 2 बायका नातवंड घेऊन पळत आल्या होत्या. त्या सगळ्यांनी बी मोठ्याने घाईवर मांडला होता. घडीभर गुराढोरांगत आरूढ झाला. कोंडीबा समद्यांना तळमळून गप्प बसवीत होता. हळूहळू समदच वातावरण काळवंडून गारटत गेलं. त्या वक्ताला कोंडीबाच्या मुखातून सहज सभागती सबूत बाहेर पडलं. त्या हरामखोर गावगुंड सर्जा पाटलाच्या कपटी कारस्थाना बळी पडलेल्या बिंडोक बिरा सावकाराच्या हातून निर्दोष नारबाचा हकनाक बळी गेला. पर त्याच पापी गुन्हेगार हाताने आखरीला स्वतःच्या जीवावर बेतल्यावर त्या सर्जा पाटलाला बी मरणाच्या खाईत खेचलं. हे सारंच इप्रीत घडायला नको होतं असं आपल्याला वाटतंय. पर त्या नियतीला मात्र तसं सारं खरंच कथानक घडवायचं होतं. तिच्यामुळं कुणाचंच काही चालत नसतं. टिचबर बंधाच्या आणि सोयरिकीच्या फुजूल भांडणातून सुडानी धडधडून पेटलेलं ह्या दोन्ही घरातलं वैर एकमेकांच्या जीवावर उठलं. वैर पेटवणाऱ्या वैराचा बी आखर बळी त्या सुडानीच घेतला. खरं बघितलं तर तशा अवचिंद्या वक्त्याला वाड्यात आलेल्या बिराला धनाचा आमिष दाखवून भोऱ्यात ढकलण्यापरीस बाहेरच मुर्दा पाडून त्यात पुरतं गारद करता येत होतं. पर पाटलाच्या बी पापाचा पुरता घडाच भरला होता. त्याच कारण सर्जा पाटलाने आखलेल्या कपटी डावात त्यो बी बुडाला पुरताच. तुम्ही सारी शानी सुरती माणसं नियतीने दिलेल्या ह्या धड्यातून चांगलं गिन्यान घ्या आणि झालं गेलं हितच सोडून द्या. हितून मोहरं जुळतं मिळतं घेऊन आता वैर मिटतं करा.
त्या बिगार कुणाला सुख आणि समाधान कवाच लाभणार नाही. कोंडिबाचं खरं तळमळीचं बोल समद्यांच्या हृदयात कोरलं गेलं. माणसाने सारं ध्यान देऊन ऐकलं होतं. कुणाच्या मुखातून एक सबूत बी निघत नव्हता, पण डोळ्यांतून मात्र आसवड हसळत होती. बोलता बोलता कोंडिबाच्या बी कंठात हुंदका दाटून आला होता आणि डोळं बी पाण्याने डबडाबलेलं होतं. आता मोहर मातूर सबूत बी उमटत नव्हता. हृदयात गहिवर दाटला होता. गालावरून ओघळलेली आसवं मिशांत जिरली. ते बघून ठकूबाई बिटगरीन रडत गहिवरत उठली आणि कोंडिबाच्या गळा पडून धाय धाय रडली. त्या वक्ताला पुन्हा एकदा मोठ्याने आरूढ झाला. त्या ठकाबायावानीच आता धोंडाबायाच्या बी गळ्यातलं डोरलं तुटलं होतं आणि कपाळीचं कुक्कू बी नेतीनेच पुसलं होतं. तिच्या पांढऱ्या वस्त तोंडाकडं तर आता कुणाला बघवतच नव्हतं. काही बी झालं तरी काळ कुणासाठी थांबायला तयार नव्हता. त्याचा बेलगाम घोडा रातून द्या चौकूर दौडतच होता. सालामागं सलग 2-3 सालं पाऊस काळ बरा झाल्याकारनं आमदानी बी सदुनी चांगली पिकत राहिली. म्हणून बिरवाडी बी आता चांगली आबाद झाली होती. अन मागच्या बंड्या दुष्काळाचा लोकांना आता इसूर पडत चालला होता. त्या साली झालेल्या तळ्याच्या मोठ्या भरावाचा मधला गोरजा बुजल्याकारनं औंधा तळ्यात मैंदाळ पाणी साठून पार सांडव्यावरून बी महिनाभर पाणी बदाबदा पडत होतं. एवढ्या मोठ्या तळ्यातल्या तुडुंब पाण्यात आता ते झुटिंगाचं लवाण कुठं बुडालं त्याचा आदमास बी येत नव्हता. जागोजाग पाण्यात वाळून वटून गेलेल्या झाडाझुडपांचं शेंड आणि त्यावर चित्तागती बसलेलं पांढऱ्या ध्वाट बगळ्यांचं घोळकं तेवढं मात्र आता लांबून बी ठळक दिसत होतं. त्या झुटिंगाच्या लवणातल्या बांधाचं पेटल्यालं भांडाण बिरानाराच्या मागं आता कायमचं मिटलं होतं. त्या दोघांच्या पोरापोरांच्या आणि घरातल्या लहान थोरांची कोंडिबानी मनात मन घालून लई मनधरणी केली होती आणि आता त्याला त्यात मोठं यास बी आलं होतं. त्या कारणानं कोंडिबाच्या आत्म्याला जरा बरं सुख लागलं होतं. पर जीवाला त्या अर्ज्याचा घोर आणि दचूक होताच. तो झुटिंग त्याला पुरती शांतता लागू देत नव्हता. झोपतून बी खडबडून जाग करीत होता. ह्या सगळ्या दगदगीने कोंडिबाचं मन जरासं गळाटल्यागत झालं होतं. तरी तो पुन्हा पुन्हा धीराने उभार बांधित होता. प्रतापराव इनामदार तालुक्याचा आमदार झाल्याकारनं समद्या इनामगाव तालुक्याचाच साऱ्या अंगाने कायापालट घडू लागला होता. डोंगर दऱ्यांतल्या धनगरांच्या साऱ्या वाड्या वस्त्यावर बी सडका आणि लाईटी आल्या गेल्या होत्या. शाळांची तशीच गावचावड्यांची बांधकामं नेटानं चालू होती. इकासाचं भन्नाट वारं नव्या जोमाने जोर धरून चहूकडं वाहत होतं. आता एहरींवर मोटारी बसवल्या होत्या. तळ्याभोवती बिरवाडीच्या शिवारात लांब लांब पाईपलाईनी गाडून धनगरांनी कुणीकडचं पाणी कुणीकडं बी नेलं होतं. त्या कारणानं माळा माचांडातले दगडं आणि धोंड काढून माळं मुरडानं बी जीत बागायत झाली होती. काळ्या पठारांवर बी ऊसाचं दांडगाणलं हिरवंगार फड सळसळू लागलं. शेतकऱ्यांना बँका बी भरमसाठ कर्ज देऊ लागल्या. पण धनगारं मात्र आपल्या घरच्या पैशांच्या जोरावरच चढाओढ करून उड्या मारू लागली. घरोघर ट्रॅक्टर आलं. दारूदार फटफट्या दिसू लागल्या. जित्रावर ढोरं कमी होऊन वाडी भोवतालच्या दगडा धोंड्याच्या पोळींच्या जागी आता नवी सिमेंटी बांधकाम होऊ लागली. पर नव्याने बांधलेल्या घरांना बी कवाड चौकटीची दारं बसवायला शाळा शिकून सवरून मोहरं येत असलेल्या नव्या पिढीचं बी धाडस होत नव्हतं. का तर जुनी वहिवाट मोडून आपला बिरुदेवावर कशाचा उगाच चढ करायचा. देव आपला रातून द्या राखण करतोय ही आंधळी भक्ती भावना मनातून पुरती निघायला तयारच नव्हती. तरी बी बिरवाडीचं बरंच रंग रूप झपाट्याने बदलत होतं. बाहेरचा जनसंपर्क वाढत होता. सरसेनापती बापू कोकरा आपली यशवंत सेना पंढरपुरात सोडून गेला असला तरी त्या वादळी चळवळीतून मोहरं आलेल्या पिवळ्या झेंड्याच्या शिलेदाराने ती समाज जागृती चळवळ मोहरं नेट्टाने चालू ठेवली होती. पर संघटना काही केल्या जुळत नव्हती. तरी बी चितागती झालेल्या धनगर जातीत हळूहळू का होईना जागृती घडत होती. आपल्या जातीचा आमदार कोण आणि मंत्री कोण ह्या गोष्टीचा विचार धनगर आता करू लागली होती. त्या वक्ताला बापूसाहेब कोकऱ्याने मोहरं आणलेला धनगर आरक्षणाचा मुद्दा लई जोर धरीत नसला तरी त्यांनीच उजेडात आणलेला अहिल्यादेवीच्या चोंडीतल्या स्मारकाचा मुद्दा मातूर
आता चांगला चव्हाट्यावर येऊन गाजत होता. त्याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करणाऱ्या जुन्या सरकारला उलटून पाडून मोहर आलेल्या नव्या सरकारात मंत्री झाल्यावर अण्णासाहेब डांगे या धडाडीच्या पुढाऱ्याने आता मोठा धडाकेबाज कार्यक्रमच आखला होता. आणि अहिल्याबाईच्या उत्सवासाठी चौंडी विकासाचा ध्यास घेऊन तिथं राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणायचं ठरवलं होतं. आणि त्या निमित्ताने चोंडीत मोठा धनगरी मेळावा बी बोलविला होता. त्या कारणे आताशी लई लोकांना माहीत झालं होतं. समद्या दुनियात नाणावलेल्या अहिल्याबाईचा जन्म या लहानूच्या चौंडी गावात झाला होता. ती धनगरांची होती आणि आता मंत्री झालेला अण्णासाहेब डांगे बी धनगरच आहेत. म्हणून तर आता ह्यो लई मोठा उत्सव चौंडीत होतोय. या गोष्टीचा समद्या धनगर जातीला लई दांडगा हारीक झाला होता आणि जातीचा अभिमान बी वाटत होता. ह्या आधीच्या सरकारच्या काळात शिवाजीराव शेंडगे बापू राज्यमंत्री असताना त्यांनी बी आपल्या सरकारचं ध्यान चौंडीकडे वळलं होतं. 3 मंत्री आणून त्यांना दाखवलं होतं, पण त्यांनी बघून बी काहीच केलं नव्हतं. हे समद्या धनगर जातीच्या पुरतं ध्यानात होतं म्हणूनच ते सरकार पडलं होतं. आता स्वतः मंत्री डांगे साहेब त्यांच्या संगती नात्यापुत्याचं रामहरी रुपनवर वकील आणि बरंच लहान मोठं धनगर कार्यकर्ते पुढारी झपाटून कामाला लागलं होतं. आणि आता चौंडीचा उचित काळ आला होता. गावाभोवताली दाटल्यालं येड्या बाबळीचं काटवान तोडून बाजूला सारलं जात होतं. मैदान मोकळं होत होतं. जिथं दिवसा भूतं नाचत होती तिथं आता साजरं गोजरं वाटत होतं. त्या भल्या दांडग्या मैदानात मोठा शोभिवंत मांडव उभा राहत होता. त्या कारणानं तिथं लई रुजबा येत होती. चौंडीच्या त्या धनगरी मेळाव्याला बिरवाडीची धनगार आपला लांब दूरवर नाणावलेल्या गजांचा डाव घेऊन येत जाणार होती आणि त्यासाठी जंगी तयारी चालू होती. नारा बिडकराचा खंडू आणि बिरा सावकाराचा मल्हारी दोघं बी गडी वाडीचं कारभारी होऊन समदा कारभार एका विचाराने बैजवार करीत होतं. तो विचार बघून कोंडीबा बनगराच्या जीवाला मोठं सुख आणि समाधान वाटत होतं. आता ह्या गजेडावातल्या समद्या खेळगड्यांना एकसारखाच पोशाख, डोसक्याला तांबडी हिलाळ पागोटी, दोन्ही भुजांवर रंगीबेरंगी गोंड्याचं सारखं झुमकं आणि कमरेला बी तसल्याच गोंड्याचं तोरण बांधलेलं. प्रत्येकाच्या हातात गोंड्याचं सारखंच रुमाल बी. नवं कोरं 4 ढोल मडिवलं होतं. त्या ढोलांच्या प्रत्येक पानावर श्री बिरोबा प्रसन्न बिरवाडी असं गुलाबी रंगात लिहिलं होतं. 25-30 एकसारख्या रगदार खेळगड्यांचा शो गजेडाव आणि त्यांचा संजूक लई नामी जुळला होता. त्या कारणानं समधी बिरवाडी आता एका विचाराने एका झोकावर आल्या गत वाटत होती आणि म्हणूनच त्या गजेडावाला बी लई रुजबा आली होती. दगडवाडीच्या बाळू बरकाड्यांनी बकऱ्यांच्या व्यापारात घेतलेला टेम्पो चौंडीला जायसाठी बिरवाडीच्या धनगरांनी पाठवला होता. 2-3 दिवस आधीच ह्या गजेडावाचा जोरदार सराव चालू होता. बोला बिरोबाचा चांग भला. या गजेराने सुरू झालेल्या ढोलांच्या दणक्यात सांज सकाळ सार आसमन खनकून जात होतं. डिबांग 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 डिपांग इडिबांग डिपांग पांग पांग इडिबांग डिपांग पांग पांग. आणि आभाळ गराजल्या गत घुमणाऱ्या त्या गगनभेदी दणकेबाज आवाजाने बिरवाडीतल्या समद्या लहान त्वार धनगरांच्या अंगात आता जणू पुन्हा पिवळं वादळ उफाळून आल्या घत उसळत होतं. बिरवाडीचं समद शिवार आता जिथं बागाईत झालं खरं, पर जित्राबांना चरायला आता पडीक रानच राहिली नाहीत. म्हणून जित्राब वळायला बी कोणी धजत नव्हतं. आणि त्याच कारण आता शेरडं मेंढरं इकून काही जणांनी तर जर्सी गाया आणल्या होत्या आणि दुधाचा धंदा बी सुरू केला होता. नारबा बिडकराच्या खंडोबानी जय बिरोबा दूध डेअरी सुरू करून तिचा चेअरमन त्यो आणि बिरा सावकाराच्या मल्हाराला सचिव करून त्याला ती डेअरी चालवायला दिली होती. त्या दोरी बी घरातलं खडगुळं वातावरण आता पुरतं निवाळल्या गत झालं होतं. कोंडीबानी त्या दोन्ही घरच्या लहान त्वार माणसांच्या मनात मन घालून त्यांना हळूहळू चुचकारून गोंजारून पेटतं वैर आता कायमचं मिटत गेलं होतं. आणि त्या निमित्ताने आपल्या खांडातली 5 बकरी बिरोबाला कापून समद्या बिरवाडला चुलबंद आवातनं दिलं होतं. त्या दिसापासून झालं गेलं समद इसरून दोन्ही घरची माणसं जराशी गुरमाळ्या गतच झाली होती. या गोष्टीचं नुसत्या कोंडीबालाच नाही तर साऱ्या बिरवाडला बी मोठं सुख समाधान वाटत होतं.
त्या पंगती दिशी पुनवच्या चांदण्या राती ओव्यांचं घुमशान आणि गजी नाचेचं डाव बी रातभर लई रंगलं होतं. वाडी भोवतालच्या मचाडी रानातलं दगाड धोंडे काढून वाहती केलेल्या नव्या रानात बऱ्याच जणांनी नळ्या काढून तळ्याचं पाणी खेळवलं होतं. आणि अजून बी लई चढाओढीने ती कामं चालूच होती. झाडा झुनपांडला पोटभर पाणी मिळाल्याने ती बी बघता बघता फोपावत चालली होती. त्या कारणानं बिरवाडीला बी आता लई रुजबा आली होती. उघड्या बोडक्या खरड माळाच्या बरगाडला उदासवाणी वसलेली ही लहानुशी वाडी आता गर्द हिरव्या झाडाझुडपात लपून नित्रास बसल्या ग दिसत होती. शाळेतली पोरं मुतायला बाहेर सोडून म्हातारा लंगडा मास्तर डोसकं खाजवीत खाजवीत तंबाखू मागायला नव्या गुरुजीकडे गेला होता. आणि आता मुकाट सुटलेली समधीच पोरं गलबाला करीत एड्या दगडीच्या मागं पळत होती. आणि ती बिचारी बगलंच चिंध्याचं बोचकं सावरून झिपऱ्यांचं टारलं खरा खरा खाजवीत त्या पोरांना लई काकुलतीनं इनवीत होती. अरे ये माया लेकरांनो, काय म्हणून त्रास देता रे तुम्ही मला? मी तुमची सगळ्यांची आई आहे ना रे. आता म्हातारी झाली की मी. आणि तुमचा आगल्या बाप त्यो अर्जा पोलिसांनी धरून बी नेला. तिकडंच मरून बी गेला का काय कुणाला ठावं. एवढं बळून दगडी दात इचकीत खदाखदा हसली आणि मग एकाएकीच रडायला बी लागली. मावा एडा भाऊ होता एक गिरजा, त्यो बी गेला की र मरून. मला सोडून गेला बघा एकटीला त्यो गिरजा. गहीवरतच इडी बरळत होती. पर त्या पोरांना तिचं काय घेणं ना देणं. ती चेकाळून एकदम ओराडलीच. आणि त्या मुत्र्या ओगाळीला दात खरडीत फिरणारी ती 4-5 मरकुडी घोडी बी घडीभर नुसती खिकाळत राहिली. चावडी मुरल्या वडाच्या थोरल्या पारावर गर्द सावलीत एक रिकाम टेकडं टोळकं बाता झोडीत बसलं होतं. आणि त्या रंगल्या बैठकीत सामील झालेला सदा न्हावी धुळाच्या पिंगास दाढीला चिमण्या वाटीतलं हिवाळ पाणी चोळता चोळता बनगराच्या म्हाताऱ्या मारत्या आप्पाचं बोलणं नीट ध्यान देऊन ऐकत होता. बघा ना गड्यांनो, दिवस कसं सभागतीच रानपाखरागत भुरूभुरू उडून गेलं. महिन्यामागं महिनं चिंगाट पळालं आणि सालामागं अशी कैक सालं बी बघता बघता निघून गेली. कवा वल्ली तर कवा वाळली. किती काळ लोटला आता आणि बदलला बी काळ आता लही. मागच्या काळात बिरानाराच्या तिसुड्या भाऊबंदकीनी भयासूर झालेल्या वातावरणात ह्या बिरवाडीचा बी पुरता भयाभंग झाल्यागत वाटत होतं. जे घडायचं ते सारं बरं वाईट घडून गेलं. आपल्याला वाईट वाटलं तरी वय काळाला तसंच घडवायचं होतं. तिला कुणाचा इलाज नाही. मारत्या आप्पाने बोलता बोलता समाधानाचा सुस्कारा टाकला आणि पुन्हा तो बोलता झाला. बिरुदेवाच्या किरपणी समदच वातावरण आता उजाळल्या गत झालंय आणि आपल्या वाडीचं बी समदच रंगरूप बदलायला लागलंय. हे लई झाक झालं वय. क्यारबा धायगुड्यांनी मग तंबाखूची गुळणी पाराखाली झुकून तोंड मोकळं केलं आणि तो बोलता झाला. खरं तर भांडण कुणाचं बी होतच असतं हो. पण हे सोयरिकीच्या अटीतटीतूनच पेटल्यालं उभं वैर होतं. त्यात सर्जेराव पाटलांनी जास्तीच त्याल वतून पिटवल्यालं हे वैर बिराणारा बरोबर त्याचा बी बळी घेऊनच गाराटलं. पण अजून अर्जाचं मातूर काही सांगता येत नाही. खरं तर त्याने धुरपतीपायी एवढा समजा राडा करून टाकला समध्यांचाच. सटवीने कपाळावर लिवल्यालं कुणाला पुसता येत नाही. काही झालं तरी नारबाचं मरानच बिराच्या हाताने व्हायचं होतं. पर त्यामुळं बिरा सावकाराच्या आणि त्या कारस्थानी सर्जेराव पाटलाच्या मरणाची तरामातूर लईची प्रीत झाली. धान्या वाघा घेत गराजणारा सर्जेराव पाटील बी बघा ना मरतानी कसा कुत्र्याच्या मौतीने मरून बिरा संगती जणू नरकांतमध्ये कुजत पडला. गुजाबा बिटगराने आपलं बी मनोगत मांडलं आणि मोहरं बोलू लागला. ह्या भानगडीत कोंडीबा दादाची भूमिका लई खंबराट ठरली. प्रतापराव इनामदाराची बगल धरून सर्जेराव पाटलाचा आणि बिरा सावकाराचा बी चांगलाच काटा बसविला गड्यानं. मग आपल्या पिंढरीवर वस्तारा घासता घासता सदाने बी तोच मुद्दा उचलून धरला.
कोंडीबा दादानी इनामदार सरकाराची बाजू धरल्यामुळं तर समद बैजवार झालं. आपल्या ह्या बिरवाडीचा पुरता कायापालट झाला. बंड्या दुष्काळात तळ्याचं काम झालं. त्यामुळं आता समधीकडं पाणीच पाणी झालं. जिथं जित्रावं थांबत नव्हती तिथं उसाचं फड उभं राहिलं. अजून बी लई बदल व्हायचा आहे. आत्ताशी सुरुवात झाली. जिथं जुटिंग हातात टेंब घेऊन नाचत होतं तिथं आता लक्ष्मी पाणी भरायला लागली. अरे सदा प्रतापराव सरकारने लई उपकार केलं. नाहीतर त्या सर्जेराव पाटलांनी तर आपल्या वाडीच्या समध्याच मुक्याच्या गड्यांना एक एक करून त्या साता परसाच्या गर्दाडात ढकलून दिलं असतं. गुजाबाचं बोलणं पुरतं व्हायच्या आधीच तुमच्या बिरा सावकार आगत न्हाव्यामुळं दाढी कराय बसलेल्या धुळाला बी बोलल्या बिगर दम निघाला नाही. त्या कारण सदा नावी बी त्याच्यावर लई खेकासला. अरे ये धुळ्या गप की घडी बर तोंड कापण किर मर्दा वस्ताराने तुझं. तुला खोडच लई वाईट मधी बोलायची. या चावडीच्या साळ्यात लहानूसा घोडामुका होतास तवा वाडीत पोलिसांची गाडी आलती. ह्या पाराजवळ उभी करून पोलिस विचारित होती. अरे कुठं आहे रे तू नाऱ्या बिटगर आणि त्याची ती उंडारलेली पोरं. कुणीच बोललं नाही, पर तू मात्र मधीच थोबाड घालून म्हणला होतास, चला साहेब मी धावतो त्यांचं घर. मला दगडू पाटलाचा धुळा म्हणतात. आणि मग त्या गाडीत बसून गेलतास त्यांचं घर दाखवायला. काय घेणं होतं तुला? सांग ना. आता मोठा दांडगा घोडा झालास आणि माझ्यामुळं येऊन दाढी मिशा खरडा बसलास. पर यावं तशी अक्कल अजून बी आली नाही धुळ्या तुला. सदानी धुळाची दाढी करता करता अशी चांगली चंपी बी केली आणि पारावरच्या गप्पात बराच रंग उधळला. हे नेहमीचीच थट्टा मस्करी समजून धुळा बी नुसताच गालात हसला. पर ज्योतिबा नरुटा मात्र म्हणला, हे सदा लेका तू केव्हाच बी जुनं पुराणं काढतोस. झालं गेलं. आपला धुळा पाटील आता आमदार प्रतापराव दादांच्या हरणामाई सहकारी साखर कारखान्यात कसला तरी साहेब होणार आहे. आणि त्याच्या शिनबिनची समधीच पोरं त्या साखर कारखान्यात कामाला लागणार आहेत. उसाचा पैसा आणि पोरांचा पगार मिळून पैशांचा लोंडा आपल्या वाडीत यायला लागल्यावर मग बघा आपल्या वाडीची मजा लई चंगळ होईल. ज्योतिबाने धुळाची बाजू ताणून धरताना वाडीची मुरली भाकणूक बी करून टाकली आणि एका डोळ्याने आंधळा रेवबा डोळा मिचकावीत आपलं मुद्द्याचं मनोगत मांडू लागला. शाळा शिकल्यामुळंच तर आता पोरांना नोकऱ्या मिळतात ना. अरे गड्यांनो, तवा यशवंत सेनेच्या वक्ताला त्या बापू कोकऱ्यांनी बी सांगितलं होतं की आपण शाळा शिकलो नाही म्हणून तर जगाच्या बाजारात मागं आहे आपण. जग पार चंद्रावर गेलं तरी आपण मातूर दऱ्याखोऱ्यात मेंढरच हुसकावतोय. त्या कारण आपल्या बिरूला शाळा कुठं भरती आणि ती का शिकावी लागती ते ठावच नाही. बापूसाहेब कोकऱ्याचं बोलणं काय खोटं होतं. शिक्षण म्हणजे तिसरा डोळा म्हणतात. धुळाची दाढी करायची पूर्ती होताच तो ठासून उभा राहिला आणि सदाकडे बघत खनकावून म्हणला, सध्याच्या ह्या आगावपणामुळंच तर त्या अर्जाने त्याला एकदा आडरानात गाठून वाहनाने लई हाणला होता. का तर ह्यो बाजिंदा गडी त्याला डिवचून बोलला होता, अर्जा तू काय धुरपीच्या नादात पडू नकोस. तुला धुरपी तर नाहीच, पर साधी तिची तुटकी वाहन बी मिळणार नाही. मिळालीच तर ती थोबाडावर मिळाली. धुळाच्या बोलण्याने थोरला पार खदा खदा हसला आणि सदा न्हावी जराशी वरामल्यागतच म्हणला, अरे धुळ्या, मला अर्जाने हाणलं होतं हे जरी खरं असलं तरी मी त्याला सांगत होतो त्यातलं काय खोटं झालं रे. मिळाली का मग द्रुपदी त्याला? तिच्या नादात झाली का नाही घराची साऱ्यापुरती बर्बादी? धुळ्या सांग ना मला, आत्ता कुठं आहे तो अर्जा? आहे घाला. अरे सदा, तू त्या एडझव्या अर्जाचं अजून तरी काय बघितलंयस? त्यो अजून बी कुठून बी आणि कवा बी येऊ शकतो आणि काही बी घोटाळा करू शकतो. धुळ्याने सदाला भिडवलं. तू एकटाच असं म्हणतोस धुळा, पण बाकी सगळी म्हणतेत अर्जा म्यालाच असेल कुठंतरी. जित्ता असता तर एकदा तरी वाड्यात येल्या बिगा राहिला नसता.
बोलता बोलता सदानी तंबाखूची पिचकारी टाकली. पारावर अर्जाच्या मुद्द्यावर झकमक चालू असतानाच कोंडीबा बनगराचा यशवंता घोडा चौकूर दौडत पाराजवळ आला आणि धुळा उडवीत तसाच मोरल्या उडीने निघून बी गेला. त्या वक्ताला त्याच्या टापांच्या आवाजाने पारावरचं कान टवकारलं होतं आणि त्या घोडेस्वारावर बी समद्यांच्या नजरा खिळल्या होत्या. बघितलं का मर्द गडी, एवढं वय झालं पण बघा ना जबडा कसा ढाण्या वाघागत दिसतोय बहादराचा. सदा गर्वाने छाती फुगवून म्हणला. मुठ्ठी किरत गेली मर्दानी. सदाच्या बोलण्याने समध्यांच्या ताट झालेल्या माना संघच डुलल्या, पण मारती आप्पाला बोलल्या बिगर दम निघाला नाही. आमचा कोंडीबा कारभारी खरा तर आता दिहिनी जराशी थकल्यागत दिसतोय, पण मनातील पिळदार इरस अजिबात कमी झालेली नाही आणि त्याचं पक्क मजबूत इचार बी थकायला राजी नाहीत. काळ लई बदलला तरी तो गडी अजून त्याच्या इचाऱ्यावर ठामच आहे. तो अंडावर सुरकुत्यांचं जाळं पसारलं तरी त्यातून बी कर्तबगारीच्या छटाच लई खुलून दिसतात मर्दाच्या. खरं बघितलं तर कोंडीबाला बिरुबाची सायाच आहे असं मला तरी वाटतंय. मारुती आप्पाचं बोलणं ऐकता ऐका धुळा पाटलाने आपल्या आडजुन्या फटफटीच्या दांडग्याला 2-3दा पायाने दचकं दिलं. तेव्हा ती गाडी दचकत आचकत चालू झाली आणि धुळाला पाटकुळी घेऊन बका धूर सुडीत बिचकत बिचकत रानूबाईच्या देवळामधून पांदीच्या वाटेने धुमाट पळून बी गेली. त्या वक्ताला गोंड लोकांची बिराडं बोकांडी घेऊन आलेल्या गाढवांचा एक तांडा चावडीमोर येऊन उभा राहिला होता आणि त्या गाढवावरची आपापली बिराडं गोंड लोक उतरू लागली होती. साळ्यातून सुटलेली पोरं पुरी त्यांच्याकडे बारीक ध्यान देऊन बघत घोळक्याने उभ्या होत्या. त्यांच्यावर एक बचाळा जरगील गोंड लोक लई खेकसत होता आणि त्याचं बारकूचं मरकुडं कुत्रं बी चिरक्या आवाजात चवताळून भुकत होतं. त्याच्या बिराडात त्याला जोडीदार तेवढं एक कुत्रं दिसत होतं. अरे चंदर सिंग, तू आता एकटाच दिसतोस गड्या. तुझी ती चटक चांदणी कुठं सोडलीस? तू तर वळकू बी येईनास आणि इतकी वर्ष होताच कुठं? सदा नव्याच्या वस्ताऱ्यागत धारदार आवाजाने पोरं टवकारली आणि चंदरसिंग माथुर जराशी चिंबारल्यागतच झाला. त्या इचारांच्या तंद्रीत हरावल्या चंदरसिंगाची भकास नजर काहीतरी धुंडाळून पुरती दमल्यागत दिसत होती. त्याच्या दात पडक्या वसाड बचाळ्या मुखातून एका बी शब्दाचा बुडबुडा फुटला नाही. पर त्याचा एक खतरूड भाऊ तारासिंग माथुर तंबाखूच्या इड्याला चुना लावीत दात इचकून म्हणला. ती चटक चांदणी त्याने अशीच आणली होती दुसऱ्याला चुना लावून, आणि मग ती बी गेली की निघून या चंदरसिंगाला थुक्का देऊन. इतकी वर्ष तिला बघायला फिरून दमला यो चंदर. रागाने दात खाऊन आणि गांजा फुकून सारं दात पडलं, पर ती चांदी नाही घावली कुठंच अजून तरी. मुका बहिरा झाल्यागत तो चंदरसिंग पराभूत मनाने एकटक नुसतं भुईकडं बघित होता. त्याची नजर बी चाच पडत होती आणि पाराभोवतालची सारीच माणसं त्या एकट्याच्या तोंडाकडे बघत होती. पण हव्याचा बारुळा सध्या मातूर पलीकडच्या बिरातल्या त्या झग्यावाल्या पुरीच्या गोमट्या तोंडाकडे बारीक ध्यान देऊन बघत होता. जुटिंगाचं लवाण पाण्यात बुडालं, पण अंबराईच्या मळ्यात मात्र आता समदा ऊसच ऊस दिसत होता. हिरव्यागार भिताडागत दूरवरून नजर खेचून घेणाऱ्या ऊसाच्या त्या दांडग्या फळामुळं आता त्या गर्द हिरव्या अंबराईला बी लई रुजबा आली होती. बागायतदार झालेल्या खंडू चेरमलनी औंधा नवीच बुलेट फटफटी घेतली होती आणि त्याच्या मागं बसून मल्हारी बी ढवळी फेक पांघरून अंगावर घालून हायटीत मिरवत आरवत होता. आमदार प्रतापराव इनामदारांनी हरणामाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून औंधा पहिल्या चाचणी गळीत हंगामासाठी ऊस बागायतदारांची जंगी सभा बोलावली होती. त्या सभेला खंडू आणि मल्हारी दोघंजण एका इचाराने बुलेटवरी बसून निघालं होतं. त्या भारदस्त गाडीचा आवाज समद्या आसमानात घुमून खनकत होता आणि ती भोवतालच्या नजरा खेचून घेत होती. यशवंता घोड्यावर सवार झाल्या कोंडीबाने ती सभा कवाच गाठली होती आणि सबत बसल्या कोंडीबाला बघून आमदाराने त्याला स्टेजवर बसाया पुकारायला लावल्यावर कोंडीबाचं हृदय लई भरून आलं आणि त्या वक्ताला आमदार प्रतापराव इनामदाराची मूरत बी त्या पिकल्या निष्ठावंत मनात आभाळा एवढी दांडगी होत गेली होती. आता अंबराईच्या मळ्यात सत्तूबा उसाला पाणी पाजित होता. त्याची भाकरी घेऊन आलेली धुरपती धावावर जांभळीच्या झाडाखाली उभी राहून नवऱ्याचा आदमास घेत होती.
आणि त्यो बी रांगडागडी त्या अदमासानीच उसाच्या सरसर त्या फडाबाहेर येऊन गवळण गुणगुणत धावकडं निघाला होता. पाटातून धुम्माट उधळत सुटल्याला अवकाळ पाणी खळखळून हसत होतं. वाऱ्याच्या झोकाबरोबर उसाचा उभा फड सळसळून हलत डुलत होता. झाडाझुडपांतली चिमणी रानपाखरं घोडी स्वानी गाणी गाऊन समध्याच वातावरणाला खुलीवीत होती. आणि बायकुला धावर जांभळी खाली महालक्ष्मी गत साजरी बघून नवरदेव बी लई खुल्ल्या गत टवकारला होता. गवळण गुणगुणतच त्यानं पाटातल्या पाण्याने हातबाय तोंड धुतलं आणि धावर आल्या तो गडी गालात हसून लई तालात बी आला. धुरपते, सदान कदा तुझ्या हातामंदी ही फरशी कुराड बघून कवा कवा मला बी तू भ्या वाटतं बघ. लई मर्दानी दिसतीस ग तू. सत्तूचं बोलणं ऐकून धुरपदी बी गालात हसली आणि मग तिच्या मुखातून सबूत बाहेर पडलं. कर नाही त्याला डर कशाला. जवळ त्यो सैतान अर्जा मेल्याची पक्की खबर मिळत नाही तवर ही फरशी नाहीतर ती बंदूक तरी मला संगती सोबतीला वागवावीच लागन. बोलता बोलता दोघांनी बी सावलीला बैठक मारली. दुपारच्या भाकरीचा वकूत बुक्याजल्या गड्याने मोहरं वाढलेलं ताट बघून एकदा लांब लचक सुस्कारा घेतला आणि तोंडात एक घास घालीत म्हणला, तुया हातात हमेशा कुराड असल्या कारण त्या हाताचं कोरड्यास बी जरासं झणकेबाज तिकाटच असतं बघ. द्रुपदी हसली आणि डोईवरचा पदूर नीट सावरीत म्हणली, अव तसं नव्ह कारभारी. मुळात मीच मिरची गत लई तिखट बाई आहे ना, त्यामुळं माझ्या हातचं कोरड्यास बी तुम्हाला तिखट लागत असेल. बरं, ती मस्करी बस कर आता द्रुपदी. आपला नाना 7-9 मुळात उशिराच झाला. त्याच्या पाठीवर आता त्यो बराच मोठा झाला, साळत जायला लागला, तरी अजून देवाने तुझ्या वटीत काहीच घातलं नाही. ह्या गोष्टीचा विचार तो केलास का कवा? सांग. जेवता जेवता सत्तू बोलत होता. द्रुपदी ध्यान देऊन ऐकत होती. खरं बघितलं तर माह्यापरीस तू त्या आई घाल्या अर्जाच्याच विचारामध्ये जास्ती गुंतून पडलीस आजवर. काय खोटं हाय? सांग द्रुपदी. तुम्हाला म्या माया हुरद्यात बशिवलंय, त्या कारण तर खरं त्या सैतानाने मावं डोसकं पुरतं पछाडलंय. त्याच्या पायीच तर बरंच काही विपरीत घडून गेलं आणि अजून बी मोहरं काय घडणार आहे ते त्या बिरुदेवालाच ठावं. त्योच आपला राखणदार, मायबाप सखा. त्याच्या मनात जे असेल ते घडल. कोणत्या बी जरी गोष्टीची म्हणलं तरी आपण चिंता करून काय उपयोग. हे बघ बोरी, ते बी खरं आहे, पर काही बी झालं तरी अर्जा आता फिरून माघारी येऊ शकत नाही. का तर तो कवाच कुठंतरी असाच कुत्र्याच्या मोतीने मरून बी गेला असन, असं मला तरी ठाम वाटतंय बघ. येळ वखूत काही कुणाला विचारून अगर सांगून पुसून येत नसतो कवाच. आपण आपली सावधगिरीनं पावलं टाकावीत असं आमचं दादा नेहमी म्हणत असतात. ते मला पटतं म्हणून. बोलता बोलता द्रुपदी जास्ती चित्तागती झाली. हे बघ ध्रुपा, सटवीचं लिखाण कुणाला पुसता येत नाही आणि म्हणूनच नशिबातलं बी कुणाला चुकत नाही. पर मला आज एका गोष्टीचं मोठं समाधान वाटतंय. खरं बघितलं तर त्या बापूसाहेब कोकऱ्याने मोठ्या तळमळीनं त्या काळी उभ्या केलेल्या समाज जागृती चळवळीला आत्ताशी खरं यास आलं म्हणावं लागेल. आपल्या दोन्ही घराचं एवढं पेटलेलं वैर आता पुरतं मिटलं, त्यामुळं शांतता लागली. घडाया नको होतं ते त्या भडक्यात घडून गेलं. पर आता दोन्ही घरचं कारभारी आता संगती सोबतीने फिरत्यात, एका विचाराने कारभार करत्यात. दोघं बी पहिलं मेंढकं गडी, पर आता बागायतदार होऊन पुढाऱ्या गत पांढरी धाट कापडं अंगावर लिहून बुलेट गाडीवर ऐटीत बसून तालुक्याला निघाल्यावर म्हावा अंग लई फुगतं आणि हृदय बी लई भरून येतं बघ धुरपी. वाटतं आपण असंच रातून ध्या राबत राहावं रानात, त्यात बी लई दांडगं सुख आहे पुरी. सत्तूचं बोलणं ऐकून द्रुपदी बी मनातून खुलली आणि मनातलंच बोलली, तुमचं मला पटतं, पर आता तुमची मेंढरं कुणी वळायची? त्यांना चराया राहिलंय का रान? आता मोहरली पिढी लई शाळा शिकवायची म्हणतात कारभारी. वाडीतलं शिक्षण संपलं की तालुक्याच्या शाळेत आपल्या घरातली सारी पोरं आणि पुरी बी धाडायच्या असं म्हणतात कारभारी.
मोठ्या आईला त्या दिवशीच म्हणत होतं, आई आत्ता तुला मोरल्या वर्षी तालुक्यात पोरांच्या शाळेसाठी राहावं लागन. तिथं एक आपण चांगली खोली घेऊन. शिक्षणाबिगार काही खरं नाही आता. मग मोठी आई काय म्हणली कारभाऱ्याला? त्या म्हणल्या, मला नाही करमायचं बाबा तिथं. सोबतीला मायासंग झुरपतीला धाडीत असलास तर मी राहीन, नाहीतर दुसरं कुणाला बी जाऊन द्या तिकडं. हा, धुरपतीच्या तोंडाकडे बघत सत्तू चित्तागती झाला. हां, गालात हसून धुरपती सत्तूच्या तोंडाकडे बघित राहिली. ए धुरपे, तू माही मस्करी करू नकोस. पर मला एक म्हणायचं आहे की आपलं कारभारी आड्याने असलं तरी लई धोरणी माणूस आहे बरं का. आणि त्यांची हुंबाडी बी लई. शिक्षणदार गड्याच्या बापाला बी भारी पडल. अण्णा मेंढरं मोडायची नाहीत असं बी म्हणतात की आपण जित्राबांची बंदिस्त पद्धत करून जाग्यावरच चारा पाण्याची व्यवस्था करून. आता माणसं आणायची कुठून? दुधाच्या धंद्याचं काय खरं नाही असं म्हणतात. आज तर अण्णांनी घरी टेलिफोनचं खोकं आणून बसविलं या. धुरपती म्हणली. सत्तूच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. काहीतरी बोलणार इतक्यात ट्रॅक्टरचा जोरदार आवाज आला म्हणून दोघांनी तिकडं बघितलं. धर्मा पठाडावरून ट्रॅक्टर आंबराईत घेऊन आला होता आणि ऊस लागवडला सरी काढीत होता. बरं झालं बया, धर्मादाजी बी आलं. त्यांच्या घरून भाकरी दिल्या होत्या माझ्याजवळ. त्यांना हाक मारा बरं. द्रुपतीने सांगितल्यावर संतू म्हणला, ट्रॅक्टराच्या आवाजाने हाका मारून त्याला ऐकू जात नसतं. मीच मोहरं जातो जरा. आणि त्यो धर्माला सांगाया तिकडं निघाला. तवा धर्माने दांडग्या आवाजात गाणं लावलं होतं. आर काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बी जत्रला येऊन द्या की. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.